36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेवनगर येथे नव्यानंच तयार करण्यात आलेल्या शेतातील पांदण रस्त्यावरील विद्युत खांबाचे जिवंत विद्युत तार तुटून शेत परिसरातील वहिवाट आणि पांदण रस्त्यावर पडल्यामुळे विजेचा धक्का लागून 3 म्हशींचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. त्यामुळे महेश कडूजी मलमे गुरुदेवनगर गुरुकुंज यांचं अंदाजे 3 लाखांचं नुकसान झालंय. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी बुधवारी 12:30 वाजता गुराखी महेश मलमे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून त्यांना ओढ्यावर पाणी पाजून चराईसाठी गेलेले होते. पांदण रस्त्यावर म्हशी चराई करत असताना पाण्याचं डबकं चिखल साचलेल्या रस्त्यावर जिवंत विद्युत तार पडली असल्यानं चिखलातील पाण्यात विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे एका पाठोपाठ 3ही म्हशींचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली असून यामध्ये गुराखी प्रवीण मलमे म्हशींना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा सौम्य धक्का बसलाय. डोळ्यादेखत दुभत्या म्हशींच्या विजेच्या धक्क्यानं तडफडून मृत्यू होताना पाहून मलमे यांनी हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी याप्रसंगी विद्युत कर्मचाऱ्यास कळवून वीज प्रवाह बंद केला, परंतु तोपर्यंत 3ही म्हशींचा मृत्यू झाला होता. चिखलातील जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं एकाच वेळी 3 जनावरे दगावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत महामंडळाविषयी रोष व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी विलास पकडे, हेमंत जाधव आणि महावितरणाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे. तसेच घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी गुरुकुंज मोझरी येथील शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.